मित्रांनो नमस्कार. परत एकदा लीगल फॅक्ट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केशवानंद भारती केसबद्दल बोलणार आहोत. भारतीय संविधानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे हे केशवानंद भारती केस 1973. या केसने आपल्या प्रसिद्ध बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन दिली. या डॉक्ट्रिननुसार संविधानातील काही मूलभूत वैशिष्ट्ये संसद बदलू शकत नाही. तर चला आपण सुरू करूया. केशवानंद भारती केस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शुद्ध मराठी भाषेमध्ये समजून सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना हे समजायला सोपे जाईल. तर केशवानंद भारती वॉज हेड ऑफ हिंदू मॉनेटरी इन केरला इन 1970. केशवानंद भारती हे केरळमधील एका हिंदू मठाचे प्रमुख होते. 1970 मध्ये त्यांनी केरळ लँड रिफॉर्म्स ऍक्ट अंतर्गत त्यांच्या मठाच्या मालमत्तेवर निर्बंध घालण्यात आले. यावर विरोध केला. त्यांचा दावा होता की हे निर्बंध त्यांच्या मौलिक हक्क म्हणजे राईट टू प्रॉपर्टी भंग करतात. तर हे असे हे केसचे फॅक्ट्स होते. पार्श्वभूमी बॅकग्राऊंड होती या केसची. मी या ठिकाणी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला याच्या नोट्स काढायला सोपं जाईल आणि तुम्हाला समजावं यासाठी मी मराठी भाषेत तुम्हाला समजून सांगते. दिस केस इव्हेंच्युअली रीच्ड द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अँड इट बिकम अ लँडमार्क केस फॉर डिफाइनिंग द पॉवर्स ऑफ पार्लिमेंट इन अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन. हे प्रकरण जे आहे अखेर सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि ते भारतीय संविधानातील संसदेसाठी सुधारणा करण्याच्या अधिकारावर प्रश्न बनले. The main question before the Supreme Court was, can Parliament amend any part of the Constitution including fundamental rights? तर कायदेशीर प्रश्न यांनी काय विचारले गेला तर सर्वोच्च न्यायालयासमोर एक मुख्य प्रश्न होता. तर संसद संविधानाचा कोणताही भाग ज्यात मौलिक हक्क आहे असा बदलू शकते का, हे या सर्वोच्च न्यायालयासमोर हा प्रश्न आला, मुख्य प्रश्न होता. तर त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं तर पूर्वी गोलकनाथ केस 1967 मध्ये न्यायालयाने सांगितले होते की संसद मौलिक हक्कांमध्ये बदल करू शकत नाही. पण केशवानंद भारती केस मध्ये न्यायालयाला कलम 368 अंतर्गत संसदेसाठी बदल करण्याची क्षमता ठरवावी लागली. तर याच केसचा निर्णय कोर्टाने काय दिला, सुप्रीम कोर्टाने, तर सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल 1973 या रोजी ऐतिहासिक निर्णय दिला. तर तो निर्णय काय होता, The court ruled that Parliament has wide power to amend the Constitution including fundamental rights. म्हणजेच कोर्टाने ठरवलं की संसदेच्या संविधानात सुधारणा करण्याची मोठी क्षमता आहे, ज्यात मौलिक हक्क देखील येतात. but and this is a crucial, Parliament cannot alter the basic structure of the Constitution. पण आणि ही महत्वाची गोष्ट आहे, संसद संविधानाच्या मूलभूत संरचनेला म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर मूलभूत संरचनेला बदलू शकत नाही. This is called the basic structure doctrine. The court did not clearly define all features, but examples including supremacy of the constitution, rule of law, separation of powers, fundamental right, judicial review. This means that even constitutional amendment cannot destroy the core principles of the constitution. तर याला म्हणतात बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. न्यायालयाने सर्व वैशिष्ट्ये ठामपणे सांगितले नाहीत, पण उदाहरणं आहेत. संविधानाची सर्वोच्चता म्हणजे सुप्रेमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, रूल ऑफ लॉ, कायद्याची राजकीय वर्चस्व, शक्तींचे विभाजन, मौलिक हक्क, न्यायालयीन पुनरावलोकन. याचा अर्थ असा आहे की संविधान सुधारणा करूनही त्याचे मूलभूत तत्व नष्ट करू शकत नाही.
तर केशवानंद भारती केस इज कन्सिडर्ड अ टर्निंग पोल इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन लॉ. व्हाय? महत्व. केशवानंद भारती केस भारतीय संविधानाच्या इतिहासातील एक टप्पा बदलणारे प्रकरण मानले जाते, कारण इट लिमिटेड पार्लिमेंट्स अमेंडिंग पॉवर प्रोटेक्टिंग द कॉन्स्टिट्यूशन कोअर. यांनी संसदेच्या सुधारणा करण्याच्या शक्तीवर मर्यादा घातली आणि संविधानाच्या मूलभूत तत्वावर रक्षण केले. त्यानंतर याने न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? न्यायालयीन पुनर्विलोकन मजबूत केले, ज्यामुळे न्यायालयाला अशा सुधारणा रद्द करण्याचा अधिकार मिळाला ज्या बेसिक स्ट्रक्चर हानी पोहोचवतात. यामुळे लोकशाही आणि मौलिक हक्क सहज बदलले जाऊ शकत नाही, अगदी बहुमत असलेल्या संसदेमार्फतही. तर याच डॉक्ट्रिन बेसिकच्या केशवानंद भारतीचा निष्कर्ष कन्क्लुजन काय काढलं, तर केशवानंद भारती केस आपल्याला शिकवतं की संसद संविधानात सुधारणा करू शकते, पण त्याचा मूलभूत संरचनेला हानी पोहोचवू शकत नाही. हा निर्णय आपल्या लोकशाहीचे संरक्षण करतो आणि संविधानाला सर्वोत्तम मानतो. तर अशा प्रकारे ही होती केशवानंद भारती केस. अशाच प्रकारे नवीन नवीन केस लॉ स्टडी मटेरियल जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि मी हा व्हिडिओ मराठीत यासाठी सांगितला आणि इंग्लिशमध्ये यासाठी लिहिलं की आपले बरेचसे विद्यार्थी काहींना मराठी कळतं, काहींना नाही कळत. तर इंग्लिशमध्ये जर तुम्हाला नोट्स बनवायचे असतील तर हे मी आपल्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स तुम्ही घेऊन ठेवू शकता, आणि मराठीत तर तुम्हाला मी समजवलेलंच आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.